Unacademy. Let's crack it. Yeah, yeah. Good afternoon, sir. Thank you, sir. तुमचं नाव हे सूरज Yes, sir. सूरज रमेश महाजन. Yes, sir. तुमचं शिक्षण बी हे BE इलेक्ट्रॉनिक computers. कम्प्युटर हां कम्प्युटर आणि काय ते कम्प्युटर टेक्नॉलॉजी कम्प्युटर इंजिनिअरिंग इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. आणि तुमचं मूळ गाव ते धरणगाव ना, धरणगाव, जिल्हा जळगाव. जिल्हा जळगाव. Yes. तर हे बी तुम्ही कम्प्युटर टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी केल्यानंतर Yes, sir. मग ते सगळे जे इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहे ते आय टी सेक्टरमध्ये जातात. Yes, sir. पण तुम्ही इकडे प्रशासनामध्ये येण्याचा उद्देश काय? Yes, sir. सर म्हणजे मी आधी पॉलिटेक्निक केले सर. मुळात मला चांगला इंजिनियर व्हायचं होतं सर, आणि मी चांगला इंजिनियर आहे सर. परंतु सर मी जेव्हा थर्ड इयरला मी NSS कॅम्प अटेंड केला सर, सेकंड इयर आणि थर्ड इयर इंजिनिअरिंगला असताना, तेव्हा सर मला गावात जाऊन 10 दिवस मला काम करण्याचा अनुभव आला सर. सलग 2 वर्ष आला. आणि त्यानंतर मग जी मला इन्साईट्स मिळाली सर, आणि गावात गेल्यानंतर ॲक्च्युअल समस्या ज्या आहेत सर त्यांचा प्रत्यक्ष परिचय आला सर मला त्यावेळी. त्यानंतर सर मग आमचे काही सिनियर्ससुद्धा होते इंजिनिअरिंगला असताना की ज्यांनी UPSC क्रॅक केलेली होती. त्यांचे आम्ही मोटिवेशनल लेक्चर्स ऐकले. आणि त्यानंतर असं वाटलं की आपण बिईंग अ कॉम्प्युटर इंजिनियर वी कॅन ऑल्सो बी अ बेनिफिशियल टू द सोसायटी. कारण की डिजिटल गव्हर्नन्स 10 वर्षापासून बऱ्याच प्रमाणात आता उदय आणि उगम झालेला आपल्या प्रशासनात सुद्धा. त्यामुळे सर मला असं वाटलं की जर आपल्या नॉलेजचा यूज आपण समाजासाठी आणि शासनासाठी जर आपण एक गव्हर्नमेंट जी अपॉर्च्युनिटी आपल्याला ऑफर करते, बिईंग अ ग्रॅज्युएट गव्हर्नमेंट ऑफर्स दिस अपॉर्च्युनिटी, सो आय वॉन्टेड टू एंटर इन टू द सिस्टीम. आणि त्या ज्ञानाचा उपयोग करून आपण आपल्या थ्रू समाजसेवाही करू शकतो या अँगलनं सर मी तेव्हा तो थर्ड इयरला असताना डिसिजन घेतला सर. तोपर्यंत दिस वॉज नॉट डिसाइडेड. व्हेरी गुड. आता मी तुम्हाला एक सिच्युएशन सांगतो. येस सर. उद्या तुम्हाला प्रशासक अधिकारी नेमण्यात आलं येस सर. आणि एका गावामध्ये असा प्रसंग झाला येस सर. की दलित आणि सवर्ण येस सर. यांच्यामध्ये एका इश्यूवरनं भांडण झालं. येस सर. आणि दलितांना ते गाव बंद करून टाकलं. गाव बंद म्हणजे कसं, त्यांना रेशन मिळणार नाही, त्यांचं दळण कोणी दळून देणार नाही, दुकानातनं त्यांना कुठलंही सामान मिळत नाही, रोजगाराची संधी उपलब्ध नाही. आणि मग त्यांचे सगळ्यांचे खाण्यापिण्याचे सगळे हाल व्हायला लागलेले आहेत. आणि हे तुम्हाला समजलं आणि यू आर SDM तिथे त्या भागात. काय करणार तुम्ही? येस सर. सर सर्वात आधी तर सिच्युएशन तिथं जाऊन ॲक्च्युअल बघावी लागेल सर की गावात प्रत्यक्षात काय घडलेलं आहे. कारण की प्रायमा फॅसी जे आपण ऐकतो त्यानंतर आपल्याला स्वतः तिथं जाऊन बघावं लागेल सर. बघितल्यानंतर समाजातील दोघं गटांशी बोलल्यानंतर आणि तेथील जे काही लोकल रिप्रेझेंटेटिव्ज आहेत, मग ते आपले पॉलिटिकल असू द्या किंवा एक्झिक्युटिव्ह असू द्या, त्या दोघांशी आपण बोलून ॲक्च्युअल परिस्थितीचा मी प्रथम आढावा घेईन सर. आणि त्यानंतर जे काही आपल्या गव्हर्नमेंटनं केलेले ॲक्ट्स आहेत, सपोज आता या परिस्थितीमध्ये सामाजिक बहिष्कारचा कायदा जो आहे आपल्या महाराष्ट्राचा, तो आपण त्यांच्यावर लावू शकतो. तो पहिला. जर त्यांच्यात जातीवाचक शिवीगाळ वगैरे झाली असेल, कारण की आपल्याकडे ॲट्रॉसिटी ॲक्टसुद्धा आहे 1989चा, तोही आपण त्याची स्ट्रिक्ट अंमलबजावणी का होत नाही आहे, कारण की सामाजिक आणि धार्मिक बहिष्कार आपण ॲट्रॉसिटी ॲक्टमध्ये निषेध केला आहे, त्याचा निषिद्ध आहे आपल्यासाठी. तर ह्या 2 कायद्यांची अंमलबजावणी करण्यासाठी जी काही यंत्रणा लागेल त्या यंत्रणेमार्फत आपण तो कायदा अंमलबजावणी करू. दुसरी गोष्ट सर, समाजातली जी तेढ आहे कायद्यापेक्षाही अधिक मला असं वाटतं सर पर्सनली की आपण 2 समाजातली तेढ मिटवण्यासाठी त्या समाजातले जे हेड असतात, स्पेशली गावातली तुम्ही सिच्युएशन सांगितली सर, तर बिईंग अ रुरल बॅकग्राऊंड स्टुडंट, गावात सर मोस्टली जर आपण त्यांच्या लिडर्सला कन्व्हिन्स केलं तर दे हॅव अ लार्ज फॉलोईंग इन दॅट पंचक्रोशीमध्ये आपण जे म्हणतो त्यांना लार्ज फॉलोईंग असते. आपण जर त्यांना कन्व्हिन्स करू शकलो ॲज अन ॲडमिनिस्ट्रेटर, त्यांना कायद्याचा धाक तर आहेच सर, ऑफकोर्स कायदा आपण हा कायदा जो अंमलबजावणी करण्याचा आहे तो सेकंड स्टेजमध्ये येणार. आधी तर आपण कन्सिलेशन जे आपण म्हणतो लोकांमध्ये जाऊन त्यांना भेटून प्रत्यक्षात त्यांच्या भेटीगाठी घेऊन आपण सामाजिकदृष्ट्या ती स्थिरता आणण्याचा आधी प्रयत्न करूया. आणि त्यानंतरही त्यांनी जर ते ऑस्ट्रेसाइज जे आपण म्हणतो ऑस्ट्रेसाइज केलं त्यांना किंवा बहिष्कार टाकण्याचा प्रयत्न केला तर मग आपण काय द लॉ विल टेक इट्स ड्यू कोर्स अशा पद्धतीनं मी त्यांना त्यांच्यावर बहिष्कार टाकलेलाच आहे. त्यांचं दळणही कोणी दळून देत नाही, त्यांना रोजगाराला बोलवतही नाही, त्यांच्यामुळे याचे खाण्यापिण्याचे हाल ऑलरेडी झालेलेच आहेत. या परिस्थितीमध्ये काय करणार असं विचारतो मी. ओके सर. सर इमर्जन्सी मेजर म्हणून मग सर त्यांना आपण शेल्टर होम्स असतात गव्हर्नमेंटचे त्यांच्यामध्ये, किंवा आपण त्यांना मेक शिफ्ट अरेंजमेंट करून
त्याच गावामध्ये त्यांना आता हे जर तुम्ही 2 उपाय जर इमर्जन्सीवाले उपाय नाहीत सर, इमर्जन्सीमध्ये त्याच दिवशी त्याच वेळी जर आपल्याला काही करायचं असेल तर त्यांना सर आपण सर्वात आधी आपण त्यांची शेल्टर आणि खाण्याची व्यवस्था सर्वात आधी करू सर, बिंग अन ॲडमिनिस्ट्रेटर. आणि सायमल्टेनियसली हे कन्सिलेशनचं काम तर चालूच असेल सर, असं मला वाटतं सर. भीमा कोरेगाव प्रकरणामध्ये म्हणजे ती केस होती ती NIA-कडे गेली. येस काय कारण बरं? सर, भीमा कोरेगाव केसमध्ये जातीयवादातून झालेली दंगल हा प्रथम त्यात इश्यू होता. तर सर राज्य सरकारनं त्याची केस त्यांच्या पद्धतीनं सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला, कारण की लॉ अँड ऑर्डर इश्यू की जो राज्याच्या अखत्यारीत येतो. परंतु जर तेथे असे काही एलिमेंट्स ठरले की जे आपल्या नॅशनल इंटिग्रिटीला, राष्ट्रीय एकात्मतेला धोका देत असतील, त्यांना धोका पोहोचत असेल, तर त्यावेळी नॅशनल एजन्सीज कॅन ऑल्सो प्ले अ रोल इन दॅट. आणि त्यात सर दुसरा पॉईंट होता अर्बन नक्सलाइट्सचा, की जो इंटरनल सिक्युरिटी इश्यू आहे सर आपला. आणि जेव्हा जेव्हा अंतर्गत सुरक्षेचा मुद्दा येतो तेव्हा राष्ट्रीय एजन्सी इन्व्हॉल्व्ह होते सर. आणि NIAचं मॅन्डेटच आहे सर की देशात अंतर्गत सुरक्षा राहावी. त्यामुळे सर राष्ट्रीय तपास संस्था त्यात इन्व्हॉल्व्ह झाली सर. मग तुम्हाला असं वाटत नाही का की डिसेंट म्हणजे असहमती, येस सर, हा खूप आत्मा आहे डेमोक्रेसीचा. कुठली हेल्दी डेमोक्रेसी पाहिजे असेल तर त्याच्यासाठी डिसेंट खूप महत्त्वाची आहे. सेडिशन लॉज आहेत, वेगवेगळे लॉज आहेत, याचा स्टेट राज्य दुरुपयोग करतं आणि हे डिसेंट दाबण्याचा प्रयत्न करतं, आणि असं वेळोवेळी होत आलंय. असं वाटत नाही का तुम्हाला? सर जो सेडिशन लॉ IPC 124A सेक्शन ए हा सर ब्रिटिश काळापासून चालू आहे सर. त्याचा आता रिसेंट टाइम्समध्ये फार फ्रिक्वेंट यूज झाला आहे सर, नो डाऊट. म्हणजे तुमच्या या मताशी मी सहमत आहे सर. परंतु सर तो कायदा काढून टाकणे हे त्यावरचं सोल्युशन नाही आहे सर. कारण की कायद्याचा मूळच हा आहे सर की त्याचा यूज हा फॉर मेकिंग किंवा हार्मोनी ठेवण्यासाठी समाजात कुठलाही कायदा आलेला असतो. आणि स्पेशली हा लॉ अँड ऑर्डर रिलेटेड इश्यू आहे सर, जो देशाच्या एकात्मतेशी रिलेटेड आहे. परंतु ॲट द सेम टाईम या कायद्याचा दुरुपयोग करून कुणी आपल्या राजकीय स्वार्थासाठी करत असेल तर हा एक प्रकारे डेमोक्रेसीचा आत्माच हिरावून घेण्यासारखं आहे. यावर मला सर असं वाटतं की सुप्रीम कोर्टानं जे जजमेंट दिलं आहे ते फार रिलेव्हंट आहे सर. सुप्रीम कोर्टानं 124A जो सेडिशन ॲक्ट आहे तो म्हटलं आहे की सर हा आपण काढू नाही शकत, कारण की तो इट्स नीडेड फॉर द हार्मोनी इन द सोसायटी. बट ॲट द सेम टाईम सुप्रीम कोर्टाने हेही सांगितलं आहे सर की हा कायद्याच्या आधारावर टिकला पाहिजे आणि याचा कुणी राजकीय स्वार्थासाठी याचा यूज केला नाही पाहिजे, असं मला वाटतं. तुम्हाला न्यू पेन्शन स्कीम माहिती असेल, येस ओल्ड पेन्शन स्कीम जी बंद झाली माहिती असेल, काही राज्यांनी ती परत आणली आहे. येस. महाराष्ट्रात पण तशी डिमांड होते. तर तुम्हाला वाटतं का योग्य आहे का की कर्मचाऱ्यांना, लोकांना खुश करण्यासाठी ओल्ड पेन्शन स्कीम परत आणणं आणि ती राज्याला आणणं इकॉनॉमिकली फिजिबल आहे असं वाटतं का तुम्हाला? सर NPS आपण 2004 पासून स्टार्ट केलं आहे सर, 4-5 पासून. सर न्यू पेन्शन स्कीममध्ये जे काही लाभार्थी होते त्यांना आता ते व्हॉलेंटरी बेसिसवर केलं आहे सर, म्हणजे त्यांना कॉन्ट्रीब्युशन आणि गव्हर्नमेंट कॉन्ट्रीब्युशन करणं. तर मला असं वाटतं सर की गव्हर्नमेंटनं वेलफेअर स्टेटकडे जाताना ॲट द सेम टाईम तुम्ही कर्मचाऱ्यांचंही भलं तुम्हाला बघायचं आहे आणि ॲट द सेम टाईम तुम्हाला आपल्या फिस्कल कन्सल्टेशनवरही भर द्यायचं आहे. आणि आपण राज्य म्हणून फिस्कल कन्सल्टेशनचा विचार करत आहोत, महाराष्ट्र राज्य. तर मला असं वाटतं सर की महाराष्ट्र राज्यानं NPSला सपोर्ट केला पाहिजे ॲज अ वे टुवर्ड्स न्यू इरा. ओके, बरं, तुमच्या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा काय इनोव्हेटिव्ह वापर आपण याच्यामध्ये प्रशासनामध्ये करू शकतो? तुमच्या डोक्यामध्ये काय आयडियाज आहेत का इनोव्हेटिव्ह ज्या तुम्ही सजेस्ट कराल, किंवा तुम्ही उद्या जर सर्व्हिसमध्ये आलात तर तुम्ही त्या इम्प्लिमेंट करण्यासाठी प्रयत्न कराल? येस सर. सर प्रायोरिटी वाईज सांगायचं झालं सर तर गव्हर्नमेंटनं ऑलरेडी बरेच इनिशिएटिव्ह घेतले सर. परंतु मला असं वाटतं की अजून जे काही इनिशिएटिव्ह गव्हर्नमेंट घेऊ शकतं त्यात सर सर्वात अगोदरचा इनिशिएटिव्ह गव्हर्नमेंट, आता आपण कोविड टाइम्समध्ये बघितलं सर, आपण वी आर युझिंग 1897चा डिझास्टर ॲक्ट सर. आता आपण त्यात अमेंडमेंट करण्यासाठी बिल प्रपोज केलं आहे. तर मला असं वाटतं सर व्हेन डिझास्टर सिच्युएशन कम्स त्यावेळी सर आपल्याकडे जर डेटाबेस असला की कुठले व्हॉलेंटियर्स आहेत की जे अशा कामी येऊ शकतात. मग सपोज आता हेल्थ डिझास्टर होतं तर त्यामध्ये आपल्याकडे हेल्थचा डेटाबेसच नव्हता की किती आपल्याकडे एम्प्लॉईज आहेत, किती कर्मचारी आहेत, किती बेड्स आहेत, आणि म्हणजे पूर्ण इन्फॉर्मेशन आपण डिजिटलाइज करू शकतो. मग HMIS जे सॉफ्टवेअर आहे, हेल्थ मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम, जे ऑलरेडी वर्किंग आहे त्यात आपण हे इंटिग्रेट करू शकतो. ब्लॉकचेनचा काय यूज होऊ शकेल याच्यामध्ये? ब्लॉकचेन सर, ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी या हेल्थ इश्यूमध्ये का सर? नाही, ओव्हरऑल सर ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी ही जी रिसेंट आहे डिस्ट्रीब्युटेड लेजर सिस्टीमवर वर्क करते सर.
परंतु त्याच्या मागचं जे प्रिन्सिपल आहे सर ते आपण जे म्हणतो डेटा स्ट्रक्चर आम्हाला सब्जेक्ट होता सर, त्यातल्या लिंक लिस्ट कन्सेप्टवर ते आधारित आहे की मागचा ॲड्रेस हा पुढच्याला कनेक्टेड असतो सर. तर याची गोष्ट करून आपण प्रशासनामध्ये ब्लॉकचेनचा यूज आपण जे आता इफोरिया म्हणून एक हे लॉन्च केलं आहे सर, म्युझिक अल्बम, म्हणजे त्याचं नाव विसरतो सर मी, पण म्युझिक अल्बम पण या ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीवर होता सर. पण सर हॅशिंग काय आहे? हॅशिंग सर, हॅशिंग अल्गोरिदम यूज केलेला असतो सर ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीमध्ये, की ज्याच्यामध्ये तुमचे हॅश ॲड्रेसेस असतात, ते हॅश ॲड्रेस पॉईंट करतात नेक्स्ट ॲड्रेसला. ॲज फार एज AI मध्ये ट्युरिंग टेस्ट माहिती आहे का? ट्युरिंग टेस्ट ऐकलंय सर, पण आता मला आठवत नाही सर. ठीक, ऑल राईट. ओके. इंटरपर्सनल इंटरॅक्शन्स म्हणजे काय हो? सर हा इट्स अ काइंड ऑफ सॉफ्ट स्किल जे कम्युनिकेशनमध्ये आपल्याला शिकवलं जातं, की हाऊ टू बिहेव, हाऊ टू टॉक, हाऊ टू बी अ सॉफ्ट स्पोकन पर्सन, बिहेवियरल स्किल्स. ते इम्पॅक्टफुल कधी होऊ शकतं? सर मला असं वाटतं की प्रशासनात सगळ्यात जास्त गरज इंटरपर्सनल स्किल्स मेंटेन करण्याची सर, कारण की देर इज अ ह्यूज डिवाइड बिटवीन ॲडमिनिस्ट्रेशन अँड पीपल, अँड सो इन ऑर्डर टू ब्रिज दॅट डिवाइड ते इम्पॅक्टफुल कधी होऊ शकतं? सर आपण त्यांना जर सेन्सिटाईज केलं सर गव्हर्नमेंटला, आपण जे IEC इन्फॉर्मेट, एज्युकेट अँड कम्युनिकेटवर जो काही पैसा खर्च करतोय, फॉर एक्झाम्पल मला द्यायला आवडेल सर, स्वच्छ भारत मिशनमध्ये IECवर आपण मोर दॅन 2% जो टोटल कॉस्ट आहे ती IECवर खर्च केली. IEC थ्रूच हा इम्पॅक्ट घडून आलेला असेल की गावागावात लोकांना वाटलं. आता तुम्ही आम्ही जे बोलतो आहोत इथं, ह्या इंटरपर्सनल इंटरॅक्शन्स आहेत का? येस सर. ह्या प्रभावी कधी होऊ शकतील इंटरपर्सनल इंटरॅक्शन्स हां? सर मला असं वाटतं की सर्वांनी मिळून जर आपण एफर्ट्स टाकले एखादा कॉमन प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला, तर ते इंटरपर्सनल इंटरॅक्शन हे बेनिफिशियल ठरत असतं सर. म्हणजे फॉर प्रॉब्लेम सॉल्विंग, त्यात प्रॉब्लेम सॉल्विंग ॲटिट्यूड पाहिजे सर इंटरपर्सनल कम्युनिकेशन. एखादी व्यक्तिमत्वाची छाप कधी पडू शकते समाजावर? सर म्हणजे माझ्या मतानुसार सर त्याचं टॅलेंट, त्या व्यक्तीचं टॅलेंटला आपण प्रायमरी कन्सिडरेशन दिलं पाहिजे. त्यानंतर मग तो व्यक्ती कसा दिसतोय, कसा राहतोय, या गोष्टी सर माझ्या दृष्टीने दुय्यम आहेत सर. कारण की महात्मा गांधींचं उदाहरण आपल्या इतिहासात सगळ्यांसाठी माहिती सर आपल्याला. त्यांची राहणी साधी होती, पण त्यांनी उच्च विचारांनी आज मोर दॅन 170 कंट्री होस्ट देअर स्टॅच्यू. सो असं मला वाटतं सर. महात्मा गांधींच्या बरोबर. येस सर. अच्छा, मग ह्या इम्पॅक्टफुल जे इंटरपर्सनल इंटरॅक्शन्स, हा मी प्रश्न तुम्हाला या दिशेनं विचारला आहे. तुम्ही आल्यापासून जे बसलायत ना हात का गुडघ्यावर ठेवून, याला इंटरपर्सनल इंटरॅक्शन्स म्हणायचं का? तुम्ही हातवारे का करत नाही? तुम्ही तुमचा मुद्दा इतकी उत्तरं तुम्ही छान दिली, तुमची डेप्थ इतकी चांगली आहे, पण तुमचे हातवारे, छाप पाडण्याची पद्धत, इम्पॅक्ट करण्याची पद्धत ती काहीच नाही. ओके सर. काही तुम्ही सगळ्या प्रश्नांची उत्तरं अप्रतिम दिली, ओके सर. पण तुम्ही हे तुम्ही कुठून तरी पकडून आणल्यासारखं बसलाय. येस सर. मोस्टली का? जे सिनियर्स किंवा जे क्लासचे जे आम्हाला म्हणजे मॉक्स येतो सर, त्यात आम्हाला हे सांगितलं सर. हे तुम्ही तुमच्यातला एवढा हा दोष आहे ना, हे तुमचे 10 मार्क घालवेल. ओके सर. बट सर इट शोज बॅड मॅनर्स सो सम पीपल टोल्ड ते सम पीपल आहेत ना, त्यांना त्यांच्यातलं कोणी प्रत्यक्ष त्या प्रवाहातून गेलेलं आहे नाही का? सर. हे 2 IAS ऑफिसर येस सर. आय नो सर. बरोबर. मी स्वतः ते सदस्य होतो. येस हे सर. असं बसणाऱ्याला मी 10 मार्क लगेच कमी देऊन कमी मायनस. आउटस्टँडिंग उत्तर होती, डेप्थ अँड आउटस्टँडिंग. आउटस्टँडिंग होती. छाप पाडण्याची त्यांच्या डोळ्यात डोळे, सरांच्या डोळ्यात डोळे. मी फक्त तुमचा ऑब्झर्व. आणि प्रश्न का विचारला इंटरपर्सनल इंटरॅक्शनची छाप कधी पडेल, हे तुम्ही ते उत्तर बरोबर देताय, पण तुम्ही हालचाली तुमच्या बॉडी लँग्वेजची नसते. एखाद्या व्यक्तीचा पर्सनॅलिटीचा प्रभाव कधी बोलतो कसा, हे तुम्ही वापरले नाही शब्द, पण तुम्ही हातवारे बघा ना, अजूनही तसेच हात आहेत. सॉरी सर. हे चुकीचं आहे. रिलॅक्स झाले ना तुम्ही आणि ते संभाषण झालं ना, तुम्ही जर चर्चा केली ना, ही उत्तर जर चर्चेच्या स्वरूपात जर सांगितली ना, तर त्या पॅनलचे हायेस्ट मार्क्स येतील तुम्हाला. ओके सर. हे आत्ता सांगतो, तुम्ही सिलेक्ट झाल्यात जमायत, फक्त हे बसल्यामुळं ओके सर. तुमच्यापेक्षा वर नंबर 1, 2, 3 जात जातील. 10 मार्क कमी होतील. ओके. करेक्ट. 10 मार्क म्हणजे बघा We should- किती मोठी गोष्ट आता जे आहे. हालचाल केली ना तुम्ही, हे जे करायला पाहिजे, हे बोलताना ओके इतकी सर. सुंदर उत्तर दिली, ह्या सगळ्या गोष्टींची तुम्हाला डेप्थ होती. मला असं वाटतं, माझं मत असं आहे वगैरे, पण हेच हातवारे केलं बोलला असता. ओके सर. इथं प्रत्येक जण येतोय तो धरून आणल्यासारखाच हो, बोलतो. सगळेजण असं आहेत. काय माहिती कुठून हे प्रत्येकाला का सांगावं लागतंय, हा, तर ते तिथले कसं- अनुभव असे, त्याच्यामुळं आपला कमी कॉन्फिडन्स दिसतो. ओके सर. आणि नंबर 2, तुमच्या चेहऱ्यावर एवढं बोलताना कधीही स्मित नव्हतं. ओके सर. तुम्हाला वाटलं आता धरून आणले, कोर्टात सवाल जबाबच चाललेत काहीतरी. आता जसं हसला ना तुम्ही, थोडंसं मतदान ना, आणि उत्तर चुकेल एखादं ना, ओके आम्हाला उत्तर बरोबर आहे का चूक आहे याच्यातही फार घेणं देणं नसतं. उत्तर बरोबरच असावं, येस. पण त्यापेक्षा माणूस स्वतःला प्रेझेंट कसा करतोय, Yes. दॅट इज वन स्किल.
ओके सर. माझ्यासोबत एक मित्र होता, माझा कॅन्डिडेट होता, ही इज नाऊ इन IPS, ओके भारत चितोळे म्हणून. ओके सर. तो इतका छान इंटरव्ह्यू द्यायचा, हसूनच सर, प्रसन्नच व्हायचे इंटरव्ह्यू पॅनल. आणि खूप सगळ्या महत्त्वाचे जणांचा होते. रिव्ह्यू काय असायचा की तुझ्याशी बोलल्यानंतर आमची मरगळच गेली, इंटरव्ह्यू ओके. दिवसभर घेत होतो आता आम्ही तुम्ही त्याची. इतकं छान बोललाय, आणि- आमचं नॉलेज वाढलं काही गोष्टीत. हो. मला मी मान्य करतो की माझं काही बाबतीतलं यांनी प्रश्न विचारलं, हॅशिंग नॉलेज माहिती आहे, वाढलं. सगळं माहिती पण आहे, पण सगळं blockchain माहिती आहे. माहिती आहे. हॅशिंगला तुम्ही उत्तर दिलं, Yes. फलाण्याला तुम्ही उत्तर दिलं, याला सगळं उत्तर व्यवस्थितपणे दिलं. Yes. पण तुमच्या चेहऱ्यावर हास्य नव्हतं, उत्साह वाढेल असं काही नव्हतं. इन्थुझियाझम दिसला पाहिजे, ओके सर. जॉलीनेस ते- थोडासा दिसला ते पाहिजे. महत्वाचं आहे. रिलॅक्स होऊन आहे ना, संवाद साधा, चर्चा करा. बोर्ड मेंबर्स प्रेशर. अजिबात नाही, काहीच अजिबात संबंध नाही. प्रेशर. तुम्ही सकाळी नव्हता का? सकाळी होता का? येस सर. मी किती मी बोरिंग बोलतो. वाटेल अशा पद्धतीने, आम्हाला बोर होतं ना मग Yes, पॅनल sir. मेंबर्सला. उत्तरं तुम्ही छान दिली. आमचं नॉलेज पण ते कसं आहे, वर्गात शिकवताना हाताची घडी घालून जर शिकवत बसले शिक्षक तर काय मजा येते? कसं वाटेल मला सांगा बरं. येस सर. नॉलेज भरपूर आहे पण हाताची घडी घालून सांगतोय कुठलाही विषय शिकवत, त्याला काय? ती तुमच्यात उणीव आहे, आम्हाला वाटणार आहे. येस सर. तुम्हाला योग्य वाटलं आमचं, किंवा ज्यांनी पहिल्यांदा सांगितलं असं बस मांडी घालून बसला तरी आम्हाला शुभ शुभ. आज आलेला प्रत्येक कॅन्डिडेट असा बसलाय, कुठून हे आलंय, ह्या नोट्स कुठल्या पाठ केल्यात काय माहिती, तुम्ही बसायचं हे कसं हे आहे बसण्याची पोझिशन आहे ना, Okay. कम्फर्टेबली बसा. मित्राशी बोलतोय असं कॉन्फिडन्स दिसला पाहिजे, इन्थुजियाझम दिसला पाहिजे. येस सर. म्हणजे गणवेश चांगला असून उपयोग नाही, आवेश दिसला पाहिजे. येस सर. येस सर. लक्षात आलं, झील ज्याला म्हणतो ना, उत्साह. येस सर. ते सगळं आम्ही कलेक्ट करतो. माइंड सेटअप तुमचा छान, सगळं छान आहे. माइंडफुलनेस तुमचा प्रश्न तुम्ही फार छानपैकी ऐकले. Yes, sir. मी तेवढंच ऑब्झर्व करतो इथं. आणि ते जे उणीवा आहेत ना, त्या उणीवा तुमच्या आम्ही तुम्हाला सांगितलं, आमचं आम्ही काम केलं आहे. Yes, sir. अदरवाईज तुम्ही थ्रू अँड थ्रू गेला म्हणून समजा. No, sir. I'll definitely लक्षात work आलं? on this. Yes, sir. ओके, विषय 10 बोलला. मार्क. चालू असेल, एकच सरांनी प्रश्न सांगितल्याप्रमाणे. शेवटचा जातानाचा एकच प्रश्न, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन, मग असे डिझास्टरवर तुम्ही काहीतरी एक शब्द Yes, sir. वापरला, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन डिझास्टर अँड एपिडेमिक? Yes, sir. Sir, a disaster can be a हातवारे. हां. yes. Disaster can be a primary stage. Yes. Disaster can be a primary stage for epidemic. Epidemic is a term devised by WHO. Epidemic, they declare any disease or any disaster as an epidemic when it spreads on a larger area and a larger scale. So COVID was initially a disaster. Obviously, it's not clear whether it's a man-made or it's a biological. But irrespective of the fact, they declared it as a disaster initially, and when it got spread to all over the world, then they described it as an epidemic. So epidemic हा एक larger area cover करतो on larger scale. आता ही जी क्लिप झाली ना, याच्यात तुम्ही पहिला भाग आणि हा भाग पहा, मग कुठला तुम्हाला छान समजेल वाटतं. काय आहे. आता जसं होतं ना, त्याच्यात that is एक- good. त्याच्यात- असे हात असले तरी काही त्याच्यात doesn't एक फक्त matter. तुम्हाला हे सांगतो, देर इज नो डिझास्टर ऍक्ट. आता गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने केलेला आहे डिझास्टर. Yes, sir. हा इपिडेमिक ऍक्ट जो आहे तो 1997. हो, 1997चा, सॉरी 1897चा तो इपिडेमिक ऍक्ट आहे. Yes, sir. दॅट इज नॉट अ डिझास्टर ऍक्ट. Yes, sir. ते I पण made लक्षात mistake. ठेवा. Yes. हा, ते पण Disaster is लक्षात- 2005. हा, हे लक्षात ठेवा. गव्हर्नमेंट ऑफ Thank you, इंडियाने sir. 2005 मध्ये डिझास्टर मॅनेजमेंटच सिस्टीमच आणली आहे. Yes, sir. It's an institutional structure we created in हा, 2005. 2005. इपिडेमिक हा ब्रिटिश सरकारने तो केलेला त्या काळातला. While it was plague that time. प्लेग वगैरे साठी त्यासाठी Plague च्या तो सगळा केलेला होता. थोडा रिग्रेसिव्ह पण आहे ना सरकार, हा, थोडा येस येस येस. नाही, इट इज व्हेरी टफ. व्हेरी टफ. Yes, sir. Very It tough was, act, it was very made tough through act. colonial mentality, but तो ऍक्च्युली त्या टफनेसमुळेच तो आपल्याला हेल्प केला सर. आता व्हाईल इम्पोजिंग लॉकडाऊन, तो जर तेवढा टफ नसता ऍक्ट तर मग आपण तेवढं करू नसतो शकलो की, आणि त्याचेच आपण सेक्शन्स वापरले होते. गुड गुड गुड. Yes, sir. सो एव्हरीथिंग इज ओके, साहेब जसं सांगितल्याप्रमाणे. बट ओनली थिंग इज दॅट असं नुसतं असं Yes, sir. असं I'll नाही. work on it. So थोडं जरा असं हे ते करून हे तुम्ही जरा ही सांगितलं clip पाहिजे. तुम्ही जेव्हा पाहाल ना, तेव्हा तुम्हाला तुमच्यातला फरक जाणवेल. Yes, sir. आणि शेवटी कम्युनिकेशनमध्ये आपला प्रभाव पडला पाहिजे. Okay, sir. नॉलेज अनेक लोकांच्याकडे आहे. Yes, sir. Of course. आर यू प्रिपेरिंग फॉर UPSC? Yes, sir. I have given an interview. Very UPSC ते चा. दिसतंय लगेच, 4 समजतंय. ते लगेच दिसतंय, ते समजतंय. हे कारण बघा, खूप त्यांनी depth- स्वतःच खूप विचार. डेप्थ म्हणजे जे रिक्वायर्ड तुम्ही आहे. शिक्सर मारताय, सगळे मारताय, पण तुम्ही टिकून खेळायचं बघताय. एवढंच. Yes, sir. I will try. लक्षात आलं ना? Yes, आणि कमीत करा, कमी वेळात चांगल्या धावा निघाल्या पाहिजेत. त्याला खेळ म्हणावं. UPSC पण फोकस करा, होऊन Yes, जाईल sir. तुमचं. June मी मध्ये डेफिनेटली सांगतो. व्हेरी गुड. Yes, sir. खूप डेप्थ इन डेप्थ नॉलेज आहे. It's भेटेल सर विथ हो, येस, After डेफिनेटली. interview. Sure, हो, sure. नक्की. ओके, विश यू गुड लक. Okay, okay. All the Sir, have a best. good Good luck. Good luck.